दिनांक 19 मे रोजी डिंगोरे येथे ग्रामविकास मंडळ डिंगोरे यांच्या निवडक विषयांवर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। त्यात ग्रामविकास मंडळाची कार्यकारिणी बदलण्यासाठी चर्चा केली गेली। याचं अध्यक्षपदावरून ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला। विद्यमान अध्यक्षांचा राजीनामा स्वीकारून काही ग्रामस्थांनी सभात्याग केला, परंतु गेली 19 वर्षे अध्यक्ष असलेले श्री विष्णू शेरकर यांनाच पुढेही कार्यभार देऊन त्यांचा राजीनामा न स्वीकारता त्यांचीच फेरनिवड व्हावी अशा पद्धतीचा हा वाद चांगलाच रंगला आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांनी पुढाकार घेऊन शेकडो ग्रामस्थांच्या सहींची नोंद घेऊन विष्णू शेरकर यांची फेरनिवड करून सभात्याग करणाऱ्या ग्रामस्थांना चांगलीच चपराक दिली। पाहुयात ही बातमी विस्ताराने। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक यांनी। राम मंदिरामध्ये आपण ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये महत्त्वाचे दोन विषय म्हणजे रामाच्या जमिनीचा लिलाव आणि दुसरा विषय होता ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा करणे किंवा त्यांची फेरनिवड करणे। आणि हा विषय गेली 4-5 दिवस आपण राम मंदिरावरून दौंडी देऊन सर्व ग्रामस्थांना त्याची कल्पना दिलेली होती आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज सकाळपासून ग्रामस्थ मोठ्या संख्येने मीटिंगसाठी जमा झाले आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही मीटिंग चालू असताना काही मंडळींनी मी वैयक्तिकरित्या राजीनामा स्वीकारतो असं म्हणून विष्णू शेठचा या ठिकाणी जो राजीनामा त्यांनी दिलेला होता तो त्यांनी घेतला आणि ते या ठिकाणी मीटिंग सोडून निघून गेले। त्याच्यानंतर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आले। त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव तांबे साहेब असतील, त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन, संचालक, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असताना सर्वांनी एकमुखी या ठिकाणी मागणी केलेली आहे की ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून विष्णू शेठ शेरकर यांनीच या पुढील काळात काम करावं अशा पद्धतीचा ठराव बहुमतानं या ठिकाणी मंजूर झालेला आहे। आणि मागील जी सोसायटीची आपली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपण सर्व गावाला हायस्कूलच्या संदर्भात शब्द दिलेला आहे आणि ग्रामपंचायत, डिंगोरे विविध कार्यकारी सोसायटी या दोन संस्थांनी एकत्र येऊन गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यानं हायस्कूलची सुसज्ज अशी इमारत असावी अशा पद्धतीचा शब्द आपण ग्रामस्थांना दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण या ठिकाणी आज ग्रामसभेचं नियोजन केलेलं होतं। परंतु काही मंडळी जाणीवपूर्वक विष्णू शेठनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकालात भरपूर अशी गावामध्ये विकासाची कामं केलेली आहेत आणि ते करत असताना त्यांनी अतिशय पारदर्शी पद्धतीनं आपल्या कार्यकालात काम केलेलं आहे